वंदन केलेलं आहे. चिंतामणी ओटा सर्वप्रथम आपण वंदन केला. त्यानंतर डोमेग्रामच्या राजमठाची वीट, ज्याला बांधणी सुद्धा तांब्याची आहे, ती नमस्कारी आहे. आसन चिन्हस्थळीचा पिढीचं कुलवंदनाची मूर्ती आणि विशेष दोनही टेबलवर होते वंदनासाठी. वृद्धपूर येथील दोन्ही देवांचा संबंध असलेल्या घोड्याचा विशेष त्या ठिकाणी वंदन करण्यात आलं आहे. आत्मतीर्थचे 45 फार जुने विशेष म्हणजे आमचे कैवल्यवासी आजोबा आणि 45 जुने मोठे गुजर बाबाजी, दोनही सख्खे भाऊ, त्यांनी दिलेले ते विशेष 45 सुद्धा आत्मतीर्थाचे आपण वंदन केलेले आहे. वृद्धपूर येथील केशवाचे विशेष सुद्धा आपल्याला वंदनासाठी आहे. शेवटी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा विशेष आपण सगळ्यांनी केला ना, तो सर्वात पहिला विशेष आमच्या मंदिरातला आहे. जेव्हा कैवल्यवासी आजोबांनी या मंदिराची स्थापना केली, सर्वात पहिला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा तो विशेष आपण सर्वांनी वंदन केलेला आहे. काष्ट जितके आहे म्हणजे देवपूजेतही ते सुटले आणि जी टेबलवर होती जास्त 90% काष्ट या ठिकाणी डोमेग्रामच्या राजमठातले आपण सर्वांनी वंदन केलेले आहे. अशा प्रकारे 5ही अवताराचे वंदन आपल्याला या ठिकाणी घडलेले आहे. कारण जे पहिले 2 ओटे आहे ते चिंतामणी ओटे, ज्यात 5ही अवताराचे विशेष त्यामध्ये आपण टाकलेले आहे. अशा प्रकारचे आराध्य पिढीची देवपूजा प्रसाद वंदन आपण या ठिकाणी आयोजकांमुळे करू शकलेले आहोत. तर सर्वांनी एकदा पदयात्रेकरूंसाठी म्हणजे आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मला तरी वाटतं कधीतरी अखिल भारतीय महानुभाव परिषदेने महानुभाव पंथात असतील नसतील तितक्या पदयात्रेचे जितके आयोजक मंडळी आहेत त्यांचं एकदा मोठं स्वागत म्हणजे एक सत्कार करायला पाहिजे. कारण ते सुद्धा एक धर्मप्रचाराचं मोठं कार्य आहे. एवढे लोक घेऊन त्या जिल्ह्यांमध्ये जाणं, त्या भागांमधली देवपूजा करवणं, हे सुद्धा धर्मरूप क्रिया आहे. अजून 4 जीव पुढे धर्माला लागतात या गोष्टींमुळे. असं कधीतरी आता कुळाचार्य आमचेच अध्यक्ष असल्यामुळे मी नक्कीच बाबांना सांगेन की असा काहीतरी फक्त एक कार्यक्रम ठेवा ज्यामध्ये पंथातल्या जेवढ्या पदयात्रा आहे महाराष्ट्रातल्या सर्व आयोजक मंडळी जितकी आहे आमची संत मंडळी त्यांचा एकदा सत्कार झाला पाहिजे. त्याचबरोबर बाबाजी आपण म्हणतायत तेवढं सर्व म्हणजे ही सर्व कृपा आमच्या मंदिरावर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आहे. त्यांच्या कृपेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांनी ही शक्ती दिली, एवढं सर्व करण्याची ताकद दिली आणि त्याहीपेक्षा गुरु प्रसन्न तर ईश्वर प्रसन्न. खरंच माझे गुरु माझ्यावर खूप प्रसन्न होते, खूप. आणि इव्हन आमचे अमरावतीचे जुने बाबाजी, मोठे बाबाजी, जेव्हा मी माझ्या बाबाजींच्या सेवेमध्ये होती दिल्लीत असताना, तेव्हाच बाबाजींनी पण माझ्या डोक्यात हात ठेवून म्हटलं होतं, वैशाली देव तुला असं देईन की जे कोणीच देऊ शकणार नाही की तू बाबांची सेवा केली. म्हणजे या गुरूंचे मला खूप शब्द आठवतात. म्हणून कधीही आपल्या गुरुचं मन आपल्याकडून दुखलं नाही पाहिजे. म्हणजे हे सुद्धा तुमच्या सर्वांचे कोण आहे, जे आयोजक मंडळी आहे तुम्हाला रागवतायत, सांगतात, हे सुद्धा तुम्हाला उपकार आहे, त्यांचे उपकार आहेत तुमच्यावर. ते रागवले तरी आपण वाईट नाही मानून घ्यायला पाहिजे, काही हरकत नाही. परंतु एवढा सर्व देव दाखवायला, प्रसाद वंदन, तीर्थस्थान वंदन करायला ते निमित्त आहे. म्हणजे त्यांचे उपकार तुम्ही कधीही फेडू शकत नाही. तुम्ही आले तर तुम्हाला आम्ही कधीच देवपूजा करवणार नाही. ते येऊन आधी म्हणतायत म्हणून तुम्हाला देवपूजा प्रसाद वंदन या ठिकाणी करायला. म्हणून पहिले आपले गुरु, त्यांचं मन आपल्याला दुखवायचं नाही. ते जर प्रसन्न तर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होणार आहे. ही सर्व धर्मरूप सेवा या वर्षाची आमच्या वतीने, आमच्या भुसावळकरांच्या वतीने आज श्री दत्तात्रय प्रभू आमच्या माहूरच्या बाबांच्या चरणी अर्पण करते. आणि आज या ठिकाणी या पदयात्रेचं ह्या सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी घेऊन आले, त्याबद्दल मी सर्व आयोजक मंडळींचे आभार मानते की एवढी सेवा तुम्ही आमच्या पत्रात टाकली. आम्ही खरंच धन्य झालो. सर्वांना दंडवत दंडवत दंडवत. त्याचबरोबर सकाळी आमचे सद्भक्त सुधीर महाजन, वसुधा महाजन यांच्याकडून सर्वांना चहाचा दंडवत आहे. सकाळच्या आमच्या भुसावळच्या वतीने रात्री जेवणाचा आणि सकाळच्या नाश्त्याचा सर्वांना दंडवत दंडवत झाले. श्री दत्तात्रय महाराज की जय. आताच ताईनं सांगितलं की अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद जे आपलेच आहेत आणि ते हे तुमचा शब्द टाळणार नाही. पण आमचा सुद्धा मंडळाचा पुढच्या वर्षी 25वा रौप्य महोत्सव आहे. आमच्या बी मंडळाचं तसंच नियोजन आहे की जेवढे महाराष्ट्रातल्या पदयात्रा असू किंवा मोटरसायकली असू, सर्वच यात्रा म्हटल्यानंतर मोटरसायकल असो किंवा पदयात्रा असो, त्या सर्व संचालक मंडळाला रुद्धपूर येथे आमचा शेवटचा सालभर तिथे रुद्धपूर,
तर काशी आहे त्या ठिकाणी या सर्व आयोजक लोकांना बोलून एक मोठा स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि ही मंडळी तर आपल्याला सोबत आहे आणि तुम्ही सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करायची आणि शुभचिंतन राहू द्यायचं. हे जेवढी तेच आहे आमच्याकडं मुख्य. कारण की पहिली पदयात्रा आदरणीय श्रद्धेय माळजवळ निवासी बाबाजीच कारणीभूत आहे, त्यांनाच बोलवायचे आणि बाकी ते छोटे मोठे पदयात्रे करू. कारण की आदरणीय श्रद्धेय शास्त्रीची सुद्धा तिथंच झालेले आणि आमच्या संवत्सरची पहिली बॅच ती आहे. त्यामुळं हे आमच्या सर्व पदयात्रेकरूंना माहिती असावं. आणि पुढच्या वर्षी, यावर्षी 600 तर पुढच्या वर्षी कमीत कमी 1600. आपली साथ जर असेल तर आपल्याला परमेश्वर नक्कीच भेटल. अत्यंत स्वागत चांगलं झालेलं आहे. कारण की ताईचं कौतुक करावं तेवढं कमी. आमची सुद्धा एक रेखा यांच्या संस्कृतमध्ये आहे. मागच्या वेळेस मी आलतो त्यावेळेस दत्त जयंतीची आपले सगळ्या या महिला एक पारायण रोजचं होतं ते सह्याद्रीवरून मला त्यांनी त्यावेळेस पुस्तकं सुद्धा दिली नव्हतं की तुमच्या भागामध्ये बी असं पारायण करावं. हीच एवढी सर्व पदयात्रेकरूंना आपल्याला सूचना आहे की आपण असा काहीतरी मनामध्ये भाव ठेवून संकल्प करावा की आपण बी घरी गेल्यानंतर आपण आधीच माग असलेल्या भागात आहोत धर्माच्या बाबतीत, आहे की नाही. म्हणून एवढीच आपली करबद्ध प्रार्थना आहे की आपण घरी गेल्यानंतर सुद्धा कमीत कमी 100% नाही, 50% नाही, 40% नाही, 10% जरी केलं तरी आपण या पदयात्रेत येण्याचं सार्थक झालं हे आपण लक्षात घ्या. पुढची सूचना आपल्याकडे